श्रीरंगा वाचोनी आणूने श्रीरंगा वाचोनी आणूने दिवशी कबाल मज भेळो वेळा दिवशी कबाल मज भेळो वेळा श्रीरंगा श्रीरंगा दिवशी कबाल मज वेळ वेळा दिवशी कबाल मज वेळ वेळा वितया गोबाळ रतनिये मितया गोवळ रतनी मितया गोवळ रतनी मितया गोवळा रतने मितया मितया योशी कबाल मज वेळो वेळा विठ्ठल 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 याती कुळ माझे गेले हरपोने श्रीरंगा वाचोनी हणोनेणे
किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळार कधी अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोळ लिहिले गे माय किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळार कधी बाप रखुमा देवी रोज विसा जिव्हाळा काही केल्या वेगळा नाही गे माय किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा रतले पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांधला मुदाभं जगन हितपाण मंडनं मंडनानां तन तुलसी माला कंदरं कुंजनिद्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यानमुदं गुरुर्मूर्ती पूजा मुदं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमुदं गुरुकृपं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सुरोगीतं जम्बितं पुण्यदानं राधेशदन्तं समाधितमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजम् शुचिः शीलः समदक्षस प्रतापजितेन्द्रियम् तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने संत गोचर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन महोत्सव आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशी बाप्तारा ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ सेवेकरी महिला मंडळ प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला सेवेला येणारं महिला मंडळ बाप्तारा बऱ्याच महिला बाप्ताऱ्यातून बेटात सेवेला येतात। सेवेकरी महिला मंडळीलाही धन्यवाद, पुरुष मंडळीलाही धन्यवाद। त्यांना वेळ नाही मिळत, कामं जास्त राहतात ना। गावातून धान्य फिरी आपण अन्नक्षेत्राकरता करीत असतात। तसं ज्या ज्या वेळेला काही योगदानाचा प्रसंग येतो त्यावेळेला बाप्तारं योगदानाच्या बाबतीत तयार असतं आणि पुढं असतं। गावातही मंदिराचं काम चालू आहे, पण सुंदर मंडप वगैरे सुंदर झालेलं आहेत। याच्यात काही निधी का सगळे वर्गणीतूनच केलंय? बरं, किती लाख मिळते त्यांच्याकडून? 16 लाख। नाही तर 16 लाख हे मोठं काम आहे। तर अशा प्रकारे
गावांनी लोकवर्गणीतूनही सुंदर अशा प्रकारे हे सभामंडप बांधले आहेत. मंदिराचे काम चालू आहेत. बऱ्याच जाहीर झाल्याप्रमाणे वगैरे झाले का जमा? हां, बाकी आहे का? बाकी नका ठेवू. आपलं गोदावरीच्या कडेला गाव आहेत, गंगेची कृपा आहेत. इकडून गंगा तिकडून एक्सप्रेस कॅनलचं पाणी. पाऊस या वर्षी लवकर झालेला आहे. आता थोडं ताणवलंय, थोडं वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे. सप्ताहाच्या अगोदर एक पाऊस झाला म्हणजे सप्ताहाला मोकळे. तर खूप काही आर्थिक अडचणी आपल्याला आहे असं काही नाही आहेत. स्वतःचा बंगला बांधायचा असेल तर मनुष्य काही इकडून तिकडून जमा करून करतोच ना. लग्न कार्य असेल किंवा काही डॉक्टरचा खर्च असेल तर करावाच लागतो. बंद काही नसतं. रिकामा खर्च किती होतो? वर्षभरामध्ये चहा पाण्याचा खर्च काढला तो किती निघाल? बिडी पिणाऱ्याचा बिडीचा खर्च काढून पहा बरं. तंबाखू खाणाराचा तंबाखूचा खर्च. हे सगळं जर आपण बंद केलं आणि तेवढा खर्च जर मंदिराला लावला, दोन्ही कामं होतील ना. व्यसनही सुटत. मंदिराची आवश्यकता का असते बरं? मंदिराची आवश्यकता एवढ्या करता आहे की बघा, संसारामध्ये संसारी मनुष्य संसार करीत असताना त्याच्या जीवनामध्ये खूप काही अडचणी असतात. अडचणी येतात. संसार अडचणीचाच असतो. पण अशा काही अडचणी असतात की कोणाला बोलताही येत नाही, नाही का? टेन्शन, काही लोक खूप टेन्शनमध्ये असतात. मग काहींचं टेन्शन घेऊन घेऊन मोकळं पटांगण झालं इथं. बरं, माणसांना टक्कल पडतो, महिलांना का नाही पडत बरं? याचं कारण माहिती आहे का? महिलांचा एक स्वभाव असतो, घरी जे काही घडलं ते शेजारणीला सांगून मोकळ्या. हे तिला सांगते, ती हिला सांगते. कोणाला सांगू नको बरं, तोच सांगते. पण दोन्ही सुद्धा मोकळ्या होतात ना, हलक्या फुलक्या होतात. ही तिचं कारण सांगते, ती हिचं कारण सांगते. दोन्ही रडतात, हलक्या फुलक्या होतात, पुन्हा कामाला निघून जातात. पण माणसं कोणाला सांगतच नाही. मनात ठेवून ठेवून मग ते डोकं तापायला लागतं. आणि म्हणून तर डायबिटीज जास्त वाढत चालले लोकांना. आता कोणाला BP, शुगर, हे टेन्शन म्हणून होतं जास्त. टेन्शन मुक्त होण्याकरता काय केलं म्हणजे, कोणासमोर जर आपण सांगू शकत नाही ना, मग मंदिरासमोर, मंदिरात यायचं आणि देवासमोर हात जोडायचं आणि सगळं मोकळं करून टाकायचं. म्हणजे काय होईल? मनामध्ये असलेले भाव मोकळे झाले पाहिजे, कुठंतरी व्यक्त झाले पाहिजे. आणि ते व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे, ते म्हणजे मंदिर आहे. भगवंताच्या समोर जर आपण व्यक्त केलं तर एक तर भगवंताच्या कृपेने त्या समस्याही दूर होतात. किंवा समस्या दूर हो किंवा नाही, समस्या प्रत्येकालाच आल्याच्या नंतर त्यातून मार्ग काढावा लागतो. परंतु मनाचा भार हलका होतो. गंगेला जेव्हा महापूर येतो त्यावेळेला गंगा काय करते? आपल्या पुराचं काही पाणी तटवर्ती भागामध्ये फेकल्यानंतर त्या गंगेचा काहीसा भार हलका होतो. तसं आपल्या अंतःकरणातले भाव भगवंतासमोर व्यक्त केले तर मनातील भार हलका होतो. हे काम भगवंताच्या भक्तीद्वारे होतं, मंदिराद्वारे याचा लाभ होतो. म्हणून मंदिराची देखील आवश्यकता आहे. मोठे मोठे बंगले तर लोक बांधतात. का बांधू नये बरं? बंगला बांधू नये असा अर्थ नाही आहे. पण जसं आपल्याला राहायला चांगला बंगला व्हावा असं वाटतं,
तसं भगवंताचं मंदिर सुद्धा सुंदर व्हावं असे आपल्याला वाटलं पाहिजे. विठाल 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 विठ्ठल असो काल्याचा प्रसंग आहेत. आषाढ वद्य द्वादशी एकादशी काल पुणतांब्याला कार्यक्रम होता. द्वादशी गोचर स्वामी गोदावरीच्या तीराला या ठिकाणी ज्यांचं वास्तव्य होतं त्यांची पण एक मोठी परंपरा आहे. गोचर स्वामींची एक सिद्ध महापुरुष ते होते आणि गंगेच्या तीराला असे खूप काही सिद्ध समाधी स्थळ आहेत. जुने स्थानं माहिती नाही अनेक ठिकाणी समाधी आहेत. कारण गोदावरीच्या तीराला पूर्वी ऋषीमुनी साधू संत राहायचे. गोदावरी हे ज्ञान देणारी नदी आहेत महाराज. ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरीचे तीरी. स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञान देवाचे अंतरी, ज्ञान देवाचे अंतरी, ज्ञानदेवाचे अंतरी, ज्ञानदेवाचे अंतरी. दत्तात्रय योगिया, हे दत्तात्रय योगिया, दत्तात्रय योगिया, दत्तात्रय योगिया, दत्तात्रय योगिया, दत्तात्रय योगिया, ओ दत्तात्रय योगिया, दत्तात्रय योगिया. तेरे जाने माया, तेरे जाने माया, तेरे जाने माया, तेरे जाने माया. हो तेने साडी गेली माया, तेने साडी गेली माया, तेने साडी गेली माया, तेने साडी गेली माया. ज्ञान गोदावरीची तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. ज्ञान गोदावरीची तिरी. गो म्हणजे ज्ञान, दा म्हणजे देणे, गोदावरी ज्ञान दान करणारी किंवा ज्ञानदानाचं वरदान देणारी गोदावरी. अनेक तपस्वी ज्ञानी महात्मे या गोदावरीच्या तीराला होऊन गेलेले आहेत. ज्ञान गोदावरीची तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगी. या भगवान दत्तात्रयांचं वर्णन करताना माऊली वर्णन करतात. अशा या गोदावरीच्या तीराला गोचर स्वामी यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं. त्यांची असणारी ही पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने सप्ताह, या सप्ताहाचं वर्ष 32वं वर्ष आहेत. 32 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. विठाला 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 विठाला. हो. काल्याचा प्रसंग आहेत. काला म्हटल्यानंतर कृष्ण चरित्राचं बंधन येतं.
एते चाऊन सकला पोस कृष्णस्तु भगवान स्वयं भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार गर्ग संहितेत सांगितलेले आहेत. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णता. त्यामध्ये 6वा अवतार आहे परिपूर्णतम साक्षात तेन कृष्ण प्रकर्तितः. परिपूर्णतम अवतार आहे कृष्ण अवतार. राम अवतार पूर्ण अवतार आहे, कृष्ण अवतार परिपूर्णतम आहे. दोघांमध्ये काय फरक आहे? राम अवतारामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. एकदा काही ऋषीमुनींच्या कानावर वार्ता गेली, रामाने अहिल्या उद्धार केला ना. रामाचा पद लागता जळशिळा झाली त्वरे कामिनी. रामाच्या चरणस्पर्शाने दगडाची बाई झाली अहिल्यादेवीचा उद्धार. ही बातमी काही ऋषीमुनींच्या कानावर गेली. त्यांनी विचार केला, आता आपल्याला जर लग्न करायचं ठरलं तर या वयामध्ये कोण मुली द्यायचं बरं? त्याच्यापेक्षा हा मार्ग बरा दिसतो, शॉर्टकट. दगड घेऊन जायचं, रामाला सांगायचं लावा याला पाय. रामाचा पाय लागेल, झाली बाई. घेतली नाही डोक्यावर दगड, चला म्हणले रामाला भेटायला. काही ऋषींनी डोक्यावर दगड घेतले, रामाला भेटण्याकरता गेले, पण त्या रामाचं स्वरूप पाहिलं. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभियता निशाचरजर्मो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायं प्रतरं रामस्य दास्यस्म्यहं. रामे चित्तसला दया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. रामाचं ध्यान केलं. तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश. कमला नयन हास्य वदन हास्य, कमला नयन हास्य वदन हास्य. तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश, चंद्र प्रकाश. कमल नयन हास्य वदन हास्य. ओ कमल नयन हास्य वदन हास्य. जणू कोटी चंद्राचा उदय व्हावा असं स्वरूप ज्या परमात्म्याचं आहे. हे स्वरूप पाहिलं देहभान विसरलेत ना. देहभान विसरले, डोक्यावरची दगड गळून पडली महाराज. भानच राहिलं नाही. रामा पुढे गेले, हात जोडून उभे राहिले. त्यांना म्हणायचं होतं या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या, पण ते रामाजवळ गेले, ते सगळं विसरते आणि आम्हाला बायका करून घ्या. भगवान रामचंद्र म्हणले, हे नवीनच काय काढलं तुम्ही? असं काही वाल्मिकांनी लिहून ठेवले नाही. घटना अगोदर तयार आहे, त्या घटनेला दुरुस्ती करता काही कलमच नाही. घटना दुरुस्तीचा बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तो निदावेन नामा म्हणे. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. रामाचा अवतार कार्य प्रारंभ होण्याच्या आधी रामायण लिहून तयार आहे. जे रामायणात लिहिलेलं आहे तसं रामाला वागायचं आहे, म्हणजे बंधन आहे. आणि त्या रामायणात असं काही लिहून ठेवलेलं नाही. हे जे मागणी करतायत तसं रामाने सांगितलं हे काही शक्य नाही म्हणले मला, कारण वाल्मिकांनी लिहून ठेवलेलं नाही. आता तुमची इच्छाच आहे, तर आता तर शक्य नाही, पण माझ्या पुढच्या कृष्णावतारामध्ये तुमची इच्छा पूर्ण करेल. म्हणून तर ते ऋषीमुनीच पुढे कृष्णाच्या बायका बनले, तपस्वी ऋषी. पण राम अवतारामध्ये सामर्थ्य आहे. राम पत्न्या करू शकत नव्हते असं नाही.
सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य लागतं ना. सप्ताह कमिटी आली वर्गणी मागायला. हा म्हणला खरोखर देवाचं कार्य आहे, परमार्थाचं कार्य आहे, तुम्ही फार कष्ट घेतात, खूप चांगलं काम चालू आहे, अशा ठिकाणी नाही द्यावं तर कुठं द्यावं. हा म्हणलं ठीक आहे, मग आम्ही आलो वर्गणीला, जरा तिकडून फिरून या म्हणले का, मग तिला येऊ द्या, चाव्या सगळ्या तिच्या हातात, याच्याकडे कुठं काय आहे, हातात काहीच नाही. मग हातात काय तिथे दानाचा काय उपयोग आहे. याचा अर्थ काय झाला, स्वातंत्र्य पण पाहिजे ना. राम अवतारामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही आहे. मनाने काही करता येत नाही, आधी देऊन ठेवलेलं तसंच वागायचं आहे. म्हणून राम अवतार पूर्ण अवतार आहेत पण परिपूर्णतम नाही. परिपूर्णतम साक्षात तेन कृष्ण प्रकृतितः. परिपूर्णतम अवतार कृष्ण अवतार. राम अवतार मर्यादा आहेत, राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि कृष्ण अवतारात कुठंच मर्यादा सापडत नाही. याचा अर्थ कृष्ण चरित्र मर्यादेच्या पलीकडे आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं, तो परमात्मा आहे. गोकुळात प्रगट झाला, तोची गोकुळात होऊन या गोळ, म्हणवितो बाळ यशोदेचा. यशोदेचा बाळ म्हणून प्रगट झालाय. ब्रह्मांडाला तृप्त करणाऱ्या परमात्म्याला यशोदा तृप्त करते, ब्रह्मांडाला चालवणाऱ्याला यशोदा चालवते ना. मीराबाई सुंदर वर्णन करतात, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, पैजनिया बाजे, पैजनिया बाजे, पैजनिया बाजे, पैजनिया पैजनिया बाजे, पैजनिया बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया. माता यशोदा चलना सिखावे, माता यशोदा चलना सिखावे, हाथों में लेकर उंगलियां, हाथों में लेकर उंगलियां, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, हो बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे पैजनिया, पैजनिया. माता यशोदा चलना सिखावे, हाथों में लेकर उंगलियां, हाथों में लेकर उंगलियां, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया. यशोदेने बोट धरलं, चल 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 कृष्णा, उजवा पाऊल पुढं टाक, डावा पाऊल पुढं टाक. ब्रह्मांडाला चालवतो त्याला यशोदे चालवतो. मीरा के प्रभु गिरधर नागर है तीनों लोगों के धनिया. त्रैलोक्याचा धनी त्याला ब्रह्मांडात चालवणारा यशोदा चालवू लागली. हे यशोदेचं भाग्य आहे. सर्व गोपी तल्लीन होतात त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी. परमात्म्याचं स्वरूपच असं आहे. एकदा पाहिलं की सतत पाहावं वाटतं. एखाद्या ठिकाणी चहा असतो बघा, चहा घेतल्यानंतर तो गिळतच नाही. काही ठिकाणी त्याला तो उगाच एक कप घेतला, अर्धा घेतलं तरी चाललं असतं. पण एखाद्या ठिकाणी कपातला कधी संपतो कळूनही येत नाही. असं वाटतं आणखी एखादा मिळाला तर बरं होईल.
तसं एकदा त्या परमात्म्याकडे पाहिल्यावर परत पाहावं वाटतं, किंवा काहींचं तोंड पाहिलं की कामच होत नाही. लोक तर कोणाचं तोंड पाहिलं कोणाच सकाळी सकाळी. काही लोक कायम अपयशीच असतात. शेतीत जे पीक केलं त्याला भावच नाही. मागच्या वर्षी अद्रकचे खूप पैसे झाले, यंदा खूप अद्रक केले लोकांनी, भावच नाही मिळाला. अपयश. यश हा परमात्म्याचा गुण आहे. भगवंताचे 6 गुण सांगितले. अगाय षड्गुणा भाग्यवंता, अगाय षड्गुणा भाग्यवंता, समग्र लक्ष्मीचे या कांता, समग्र लक्ष्मीचे या कांता. अगाय षड्गुणा भाग्यवंता, अगाय षड्गुणा भाग्यवंता, समग्र लक्ष्मीची कांता, समग्र लक्ष्मीची कांता. समग्र यशा दे तुधरिता, समग्र ऐश्वर्य तुझा, समग्र ऐश्वर्य तुझा, समग्र औदार्य लक्षणे, समग्र औदार्य लक्षणे, समग्र ज्ञान शिरोमणी, समग्र ज्ञान शिरोमणी, समग्र औदार्य लक्षणे, समग्र ज्ञान शिरोमणी, समग्र वैराग्याची खाणी, वैराग्याची खाणी. अगाय षड्गुणा भाग्यवंता, षड्गुणा भाग्यवंता. भगवंताजवळ 6 गुण आहेत. जीवाजवळ 6 विकार आहेत. षड्वैरी, षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. भगवंताजवळ 6 गुण आहेत. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. हे 6 गुणवर्य वसती जेथ. यश नावाचा गुण परमात्म्याजवळ आहे. परमात्म्याकडे अपयश नाही, आणि परमात्म्याची भक्ती करणारा देखील अपयश येत नाही. दुसरे श्री. श्री म्हणजे धन, लक्ष्मी. लक्ष्मी ज्यांच्या चरणाचे दासी आहेत. तिसरे औदार्य. काहींच्या जवळ खूप धन असतं पण कवडी चुंबक, चमडी जाय लेकिन दमडी न जाय. एका माणसाने सुपारीला छिद्र पाडलं, दोरा ओलांड टांगून ठेवली. ज्याचं जेवण झालं त्यानं सुपारीकडे जायचं, सुपारी चगडायची आणि पुढे ढळायचं. सुपारी खायचं कामही भागतंय, खर्चही वाचतं. त्याला करायचं होतं मुलाचं लग्न. आता अशा घरात सून कशी पाहिजे, जपून जपून वागणारी. एके ठिकाणी गेले, मुलगी पाहायला. तिला नियम असा होता, जेवण झाल्यानंतर सुपारीचा वास घ्यायचा आणि ठेवून द्यायचे. म्हणजे शाबास, आपले पुढे एक पाऊल आहे म्हणली. असे काही लोभे लोक असतात. एकदा एक मनुष्य गेला गावाला. पुरुषाकडे काही साधनं नसायचे, पायी जावे लागायचं. शेजारच्या गावाला गेला. रात्र झाली होती. अर्ध्या रस्त्याला आठवण झाली. ही आपली पत्नी, हिला मी सांगितलं नाही, ही लाईट बंद करणार नाही, फॅन बंद करणार नाही. रात्री झोपायच्या लाईटची काय गरज आहे म्हणजे, विनाकारण बिल येतं म्हणजे. तो अर्ध्या रस्त्यातून परत आला. थोडी पत्नी झोपली होती, लाईट चालूच. पत्नी उठवलं. मला माहिती होतं तो लाईट बंद करणार नाही म्हणून, त्याच्याकरता मला यावं लागलं सांगायला तुला. झोपताना लाईटची काही गरज आहे का? ते तुम्ही परत कसं काय आले? तुझं सांगायला करता आलो म्हणून. मला माहिती आहे तू सांगितल्याशिवाय काम करीत नाही म्हणून. पत्नी म्हणली ठीक आहे, माझी झाली चूक, पण तुम्ही इतके 2 किलोमीटर रिटर्न पायी झाले, तुमच्या जोडी किती घासली असतील बरं म्हणून. मी काय एवढा बावळट आहे का पकलाच घडवले म्हणे मी. लोभ दुःखस्य कारणात. लोभ हा दुःखाला कारण असतो. कृपणता हा एक मोठा दोष आहे.
औदार्य भगवंत या जवळ आहे. यशस्वी औदार्य ज्ञान ज्ञाने उपदेशला चतुरानन. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. वैराग्य म्हणजे त्याग त्या भगवंताचा आहे आणि ऐश्वर्य हे संपूर्ण जगतच त्यांनी निर्माण केलेलं आहे. अशा 6 गुणांनी युक्त असणारा भगवान षडगुण ऐश्वर्य संपन्न कृष्ण सुंदर असणार त्या परमात्म्याचं रूप आहे. मनाला मोहित करणार आहे. मनमोहना मुरलीवाला नंदाचा लवेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलवेला. मुरलीवाला नंदाचा मनमोहना मुरलीवाला नंदाचा भक्तासाठी तो जगजेठी. भक्तासाठी तो जगजेठी. तुमचे शिरत झाला मोहना मुरलीवाला नंदाचा अलवेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलवेला. मोहना मुरलीवाला नंदाचा अलवेला. मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलवेला. एकदा त्या परमात्म्याला पाहिलं, त्याने मनाला मोहित केलं. हरे रे माझे हरले चित्त भार वित्त विसरले. कोणी एकी बोलले नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी. त्या परमात्म्याला पाहिलं, मनाला मोहित केलं. शुकाधिकासारखे मोहित झालेत ना. येत संकाधिक वेडे पिसे झाले. त्या संपूर्ण विश्वाला वेड लावणार त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. किती सुंदर आहे तो माहिती. राजसा सुकुमार मदनाचा पुतळा. राजसा सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपली. रवी शशिकळा लोपली. कस्तुरी मळवट चंदनाची होडी. कस्तुरी मळवट चंदनाची रवी शशिकळा लोपली. रवी शशिकळा लोपली. कस्तुरी मळवट चंदनाची होडी. कस्तुरी मळवट चंदनाची होडी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपले. चंद्र सूर्याचं तेज भिग पडावं असं स्वरूप ज्या परमात्म्याचं आहेत महाराज. संपूर्ण विश्वाला मोहित करणारं रूप त्या परमात्म्याचं आहे. रवी शशिकळा लोपली. आकर्षित करणार, संकाधिकांना सुद्धा वेड लागणारं. याला लावण्याचा सागर म्हणतात. लावण्य म्हणजे चित्ताला आकर्षण घेणारं सौंदर्य. लावण्य सागर हरी. परमानंद परमानंद छंद छंदे वेणु वाजे. त्रिभुवने गणो गाजे. छंद छंदे वेणु वाजे. त्रिभुवने गणो गाजे. छंदे वेणु वाजे. त्रिभुवने गणो गाजे. छंदे छंदे वेणु वाजे. त्रिभुवने गणो गाजे.
लावण्याचा सागर आहेत. त्या गोपीने सांगितलं, ज्या वेळेला त्या परमात्म्याचं दर्शन मला झालं, त्या परमात्म्याच्या स्वरूपाचे मी एकरूप झाले, त्याचा काय परिणाम झाला? त्या परमात्म्याच्या दर्शनामुळं जाती कुळाचा मला विसर पडला. प्रथम चरणामध्ये यटी कुळ माझे गेले हरपणी, 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 यती कुळ माझे गेले हरपोनी, 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 यटी कुळ माझे गेले हरपणी, 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 विरंगावातोने आणून नेले, विरंगावातोने आणून नेले, श्रीरंगावातोने आणून नेले, श्रीरंगावातोने आणून नेले, किती कवाला माझा वेळा वेळा, 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 किती कवाला माझा वेळा वेळा. ढोबार खुमाई, 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 रखुमाई, ढोबार खुमाई, होपार खुमाई, 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 ढोबार खुमाई, होपार खुमाई. ओ विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, जय 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 विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई,
कुमाई डोंगर कुमाई जय जय डोंगर कुमाई डोंगर कुमाई हॅलो ईश्वर महाडिक हरीश शिंगे अथर्व मोरे सार्थक भवार कृष्ण भवार समाधान बावके शिवम धुमाळ संदीप गोरे प्रशांत बावके राहुल वैद्य या मुलांनी 7 दिवस रात्रंदिवस विण्याची सेवा केली तरी त्यांनाही बी हात टाकण्याची संधी मिळावी यासाठी त्या मुलांनी इकडे यावं ताबडतोब चला लवकर ईश्वर महाडिक हरीश शिंगे अथर्व मोरे सार्थक भवार कृष्ण भवार समाधान बावके शुभम धुमाळ संदीप गोरे प्रशांत बावके राहुल वैद्य चला लवकर पोहोच चला लवकर पटा पटा विठ्ठल 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 लवकर चला. विठ्ठल 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 आपल्या गोदाधाम सरळे पेठामध्ये ज्या सेवेकरी महिला जातात त्यांना श्रीफळ देण्यात येईल तरी नाव पुकारतो आणि त्यांनी आपल्या मार्गांकडून श्रीफळ घेऊन जायचं आहे त्यामध्ये जे गाडे टेम्पो येतो टेम्पो घेऊन जातो ते बाळासाहेब गाडेकर यांना विनंती आहे की त्यांनी मार्गांकडून नारळ घेऊन जायचं टेम्पो मालक टेम्पो मालक चालक तसेच लताबाई गोरख गायकवाड वंदाबाई प्रभाकर हिंगे दुर्गाबाई बापू कुमावत सरूबाई दत्तात्रय बावके चंद्रकला बाळासाहेब गांगड सिंधुबाई जगन्नाथ बावके अहिल्याबाई शिवराम बढे शिला सुनील हिंगे वैशाली विजय हिंगे सुमनबाई किसन गायकवाड